शुभं करोति। शी, हा काय चहा आहे? सगळं तोंड कडू झालं. साखर संपली का महाजनांच्या घरातली? चल घेऊन ये साखर. जा. काय लोक आहेत. तुमची अट मी मान्य केली आहे ना, मग तरी तुम्ही श्रेयाशी अशा का वागताय? पावसाने पाठीवरची सगळी अक्षर धुतली गेली. अर्थात अक्षर धुतली गेली म्हणून तू केलेली पाप नाही ना धुतली जात. ओळखलत काय रा? हो, आमच्या घरचा इस्त्रीवाला आहे हा. हो, पोलीस इन्स्पेक्टर बनून घरात शिरला होता एका. संबंध असा आहे की यानं जो गुन्हा केलाय त्या तुमच्या घरातले काही लोक सहभागी आहेत. त्या रंजना पाटील आल्यात का इथं? मी रंजना पाटील. साहब हमको माफ कर दो, गलती हो गई हमसे साहब. गलती हो गई ना? तो अब सच सच बता, क्यों किया तूने ऐसा? वो श्रेया बिटिया का और विनीत बाबू का शादी हो इसलिए. श्रेया कोण आहे? अहो नाही, ती गुन्हेगार नाही. ती किमया आहे ना, तिनंच भरून दिलं हिच्या डोक्यात. म्हणजे या सगळ्या मागे ही किमया आहे. तर काय कुठे ती? शेवटी होऊ नये तेच झालं, पण तू जे केलंस ते मला पटलेलं नाही. पण कधीतरी हे होणारच होतं ना काका. पण तुला चुकीची जबाबदारी घ्यायला कुणी सांगितलं होतं? अरे दिवसभर चौकात उभं राहायचा मूर्खपणा करायचा, याने तुला त्रास होऊ शकतो. तुला कळत नाही का की माया? या पावसा पाण्याने मला काही होणार नाही. स्वच्छ राह. बरं, डॉक्टर जीवन प्रभूंची पुढची अपॉइंटमेंट कधी आहे? उद्या. ठीक आहे, मी उद्या येतो तुझ्या बरोबर. हवालदार. यस सर. किमया की फिमया कोण आहे ना, ती ज्या डॉक्टरकडे गेली आहे असेल तशी घेऊन ये तिला अर्जंट. ओके सर. एक मिनिट, मी आहे किमया. हवालदार. यस सर. या दोघींना ताब्यात घ्या. ओके सर. साहेब प्लीज, यात श्रेयाची खरंच काही चूक नाहीये. या सगळ्याला मी जबाबदार आहे. नाही साहेब, खोटं बोलते ती. या सगळ्याला श्रेयाही नाही आणि किमयाही नाही, मी जबाबदार आहे. अरे मदन, झालं का नाही तुमचं? आण लवकर. अहो, घोळ झालाय. पोलीस आलेत घरी. पोलीस? एक्सक्यूज मी. हो, पण विनीतचा काय संबंध मला फसवण्याशी? उलट तोच नाही का फसला गेला साहेब? श्रेयाशी प्रेमाचं नाटक करून दुसऱ्याच मुलीशी लग्न करणार होता ना तो. असं एखाद्या मुलीला फसवणं हा एक गुन्हाच आहे. सांग ना कुठे आहेस? चेष्टा काय, मागे वळून बघ. हाय. विनीत, विनीत तू खरंच आलास? हो म्हणजे काय, अगं मी त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांना सगळा प्रॉब्लेम सांगितला. सुदैवाने माझी रिप्लेसमेंट सुद्धा मिळाली. आलो निघून. माझी बदली कॅन्सल झाली, सगळा प्रॉब्लेमच सुटलाय. एक प्रॉब्लेम सुटलाय रे, पण दुसरा निर्माण झालाय. काय? विनीत, विनीत तू पळ इकडून. जा आधी. पळ? अगं का, काय झालंय? अरे घरात पोलीस आलेत. धोब्याला खोटा पोलीस बनवला म्हणून शशू, किमया आणि मला अटक करायला. 5-6 कलम तरी लागतील या चौघांवर. दिवस गेल्याचं नाटक करून फसवणं, रंजनाबाईंचा मानसिक छळ करणं, इस्त्रीवाल्याला धमकावून त्याला खोटा इन्स्पेक्टर बनवणं, धमकी, अर्वाच्य भाषा वापरणं आणि सरकारी युनिफॉर्मचा गैरवापर करणं, अशी 5-6 कलम तरी लागतीलच तुमच्यावर. शुभं